ज्यावेळेला मथुरेमध्ये सभा भरली आणि सभा भरल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर तिथं विडा उचलण्याचं काम जर कृष्णाला मारण्याकरता जर कुणी केलं असेल किंवा विडा उचलण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर सगळ्यात अगोदर पुतना नावाची असणारी राक्षसीन तिनं तो विडा उचलला आणि देवाला मारण्याकरता असणारी निघाली. परीक्षित राजांना शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो ही एक राक्षसीन आहे आणि राक्षसीन असून बलाढ्य असताना ही राक्षसीन आहे, मायावी आहे आणि मारण्याकरता निघालेली आहे श्रीकृष्ण भगवंताला. बरं श्रीकृष्ण भगवंत काही मोठा आहे का? आताच जन्माला आलेला आहे. एवढसा असणारा छोटा असणारा श्रीकृष्ण एकदम लहान स्वरूपामध्ये आहे, ही मात्र बलाढ्य आहे, देवाला मारण्याकरता चाललेली आहे. त्यावेळेस जी कथा ऐकणारा परीक्षित राजा आहे त्यानं रडण्याकरता सुरुवात केली. कशामुळं? देव आहे लहान, लहान असणारा देव आहे त्याला मारण्याकरता एक राक्षसीन जात आहे. परीक्षित राजानं रडण्याकरता सुरुवात केली. परीक्षित राजा इतका तन्मय आहे, इतका तन्मय आहे की त्याचं संपूर्ण लक्ष त्या कथेमध्ये आहे आणि ती भगवंताची कथा ऐकत असताना मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकत्रित करून आजूबाजूला कुठं न जाऊ देता संपूर्ण त्याची जी वृत्ती आहे श्रीकृष्ण भगवंताच्या कथेच्या बाबतीमध्ये असणारी लागलेली आहे. त्याला एक वर्णन काही भूमिका सांगितलेली आहे. किती कथेमध्ये विशेष रुची असं जर वर्णन करायचं म्हटलं ना तर आईच्या बाबतीमध्ये लेकरावर जेवढं प्रेम असतं एवढं प्रेम त्याचं भगवंताच्या चरणकमलावर आणि कथेवर. कथा ऐकत असताना रडण्याकरता त्यानं सुरुवात केली. रडण्याची काही भूमिका सांगितलेली आहे. माणसाला दुःख झाल्याच्या नंतर सुद्धा माणूस रडतो. दुःख झाल्यास बर का, एखादी गोष्ट सार्थकीला लागली तरी माणूस असणारा रडतो आणि कधी कधी माणूस कथा कीर्तनामध्ये जर बसला ना तर कधी कधी तिथं सुद्धा रडतो. त्याचं कारण एक आहे. कथा कीर्तनामध्ये का रडतो त्याचं कारण एक आहे. कथेमध्ये रडत असताना काय करतो माहिती, तो मन, बुद्धी, चित्त, अहंकार देवाला समर्पित केलेला असतं, संसारापासून अलग झालेला असतो आणि तेवढ्या वेळामध्ये त्याला जे अश्रू येतात ना, आनंदाचे डोही आनंदत तरंग, त्याला जे डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ना तो तन्मय झालेला असतो आणि कथेच्या बाबतीमध्ये त्याला रुची असते म्हणून तो सुंदर स्वरूपामध्ये असणारी कथा ऐकतो. अहो परीक्षित राजानं रडण्याकरता सुरुवात केली आणि कथा ऐकत असताना रडू लागला. शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला उपदेश केला, अरे राजा ही जी तू कथा ऐकतो ना, अरे बाबा तुझं प्रेम आहे देवावर हे मला समजलं, पण ज्या देवाला ही मारण्याकरता जात आहे ना तू मात्र त्या देवाची मात्र अजिबात काळजी करू नको. हा देव कसा आहे, तुका म्हणी नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. हा नटधारी आहे. काय करतो हा नटधारी? कधी कधी नटधारी म्हणजे सोंग घेणारा हा देव आहे. जसा टीव्ही मध्ये, एखाद्या मालिकेमध्ये, एखाद्या पिक्चर मध्ये जसा एखादा नट किंवा हिरो जसा पात्र बदलत राहतो का नाही, ते तरी काम करून करून हिरो असेल किंवा एखादी महिला त्या टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये काम करणारी मालिकेमध्ये असेल, करून करून किती सिरियल मध्ये काम करतील ते तरी, आयुष्य कमी आहे. पण माझा देव एक असा नटधारी आहे ना, त्याच्या देवाच्या बाबतीमध्ये आयुष्याची गणना कुणालाच करता येत नाही, एवढा नटधारी आहे. त्याच्यापेक्षा नटधारी मोठा कुणीच नाही. काय करतो नटधारी? अहो या नटधारीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर या देवाच्या नटधारीपणाच्या बाबतीमध्ये किती अवतार, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. महाराज हा नटधारी आहे. काय करतो नटधारी? याच्या मनात जर आलं ना, तर काल कथा आपण श्रवण केली, मनात आल्याच्या नंतर कधी कधी सिंह होतो, कधी कधी मनात जर आलं तर नरसिंह सिंह होतो.
याच्या मनात जर कधी आलं तर हा मासा होतो, याच्या मनात जर कधी आलं तर कधी हा कासव होतो, याच्या मनात जर कधी आलं तर हा डुक्कर होतो. काय याची लीला आहे? याच्या मनामध्ये जी गोष्ट येईल ना ती करतो. आता देवाचं सोडून द्या, तुमच्या मनात काही गोष्टी येऊ द्या बरं, तुम्हाला करता येतील गोष्टी ती अजिबात नाही. भरपूर जणांच्या मनामध्ये गोष्टी आहेत, पण त्या मनासारख्याच गोष्टी त्यांना करता येतील असं मात्र नाही. पण देवाच्या मनामध्ये कसं, एखादी गोष्ट जर आली रे आली तर ती गोष्ट देव करतो. इथं देवानं काय केलेलं आहे नटधारीपणाच्या स्वरूपामध्ये? अहो, दैत्य मंडळीला मारण्याकरता या नटधारीनं आता जी सोंग घेतलेला आहे, एकदम चिमुकल्या स्वरूपामध्ये सोंग घेतलेला आहे. पण त्याला तुम्ही चिमुकला समजू नका बरं का. तुम्ही जर त्या लेकराला, कृष्णाला जर लहानच समजित असाल तर त्याला लहान समजू नका. त्याला काही दृष्टांत देतो. काड्याच्या डब्बी मधली काडी आहे, लक्ष करा, तिची किंमत जास्त नाही, 1 रुपया किंमत आहे. जास्त नाही बरं का, 1 रुपया किंमत आहे. 1 रुपयाची काड्याची पेटी, त्याच्यामध्ये कमीत कमी 50 तरी काड्या आहेत. त्या एका काडीची किंमत काय आहे? काय किंमत आहे त्याची? काहीच किंमत नाही ना. पण त्या काडीला तुम्ही कमी समजू नका. कळलं ना? त्या काडीला तुम्ही कमी समजू नका. जर कोणी असं म्हणू लागलं काय हिच्यामध्ये ताकद आहे, तिच्या नादालाच लागू नका. हा, अजिबात नाही. तिच्या मनात जर आलं ना, तिच्या मनात आल्याच्या नंतर मोठमोठी गंज पेटवून देते. तिच्या मनात जर आला ना, मोठमोठी गंज पेटवून देते. तुमच्याकडे गंजच म्हणतात का? खाली परिसरात जर गेला तिकडे वळई म्हणतात बरं का. हा महाराज, म्हणजे ती काडी लहान आहे असं तिला लहान कधी समजू नका. याच्या पुढे आणखी बोलतो, विंचवाला कधी लहान समजू नका. कधीच लहान समजू नका. नाही तर लहान आहे आणि जाऊ द्या त्याला, आता घरामध्ये खेळायला बिचारा, त्याला खेळू द्या, असं कधी नका बरं का. अजिबात नाही. हा, त्याला लहान कधी समजू नका. त्याला आणखी एक दृष्टांत दिलेला आहे. सापाचं पिल्लू घरामध्ये निघालं, एकदम लहान आहे, सुई एवढंच आहे ते, पण त्याला सुद्धा लहान समजू नका. अजिबात नाही. नाही तर त्याला हळद कुंकू घेताल, त्याची पूजा करताल, लगेच त्याला दूध पाजण्याकरता सुरुवात करताल, त्याला कमी समजू नका. नामदेव महाराजांनी एका प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, सापाची पिली, लक्ष करा, सानी मनोनी पोसिली. सानी म्हणजे लहान, हो लहान, सानी म्हणजे लहान. सापाची पिली लहानी किंवा सानी म्हणून पोसिली, त्यासी डंखू कोणी शिकविले. वेळ जर आली ना, त्याला लहान कधी समजू नका. ते चावण्याकरता सुद्धा माग सरकणार नाहीत. याला आणखी दृष्टांत दिलेला आहे. आता ते दृष्टांत तुमच्या लक्षात येणार नाही. फक्त ज्यांचं आजीबाई कोणी जर असतील ना, कोणाचं वय 70-80 वर्षाचं असेल, त्यांच्या लक्षामध्ये येईल. जुन्या काळामध्ये विस्तू मिळायचा नाही. काही आजीबाईने काय करायचं, शेताकडे जात असताना आपली चूल आहे का नाही, त्या चुलीच्या बाहेर असणारी राख असायची. त्यांनी काय करायचं, शेताकडे जात असताना सगळी राख उचलायची आणि त्या विस्तावर टाकायची. कशा करता? शेतातून आल्याच्या नंतर सुद्धा एखाद्या वेळेस जर आपल्याला चूल पेटवायची म्हटलं, त्यावेळेस काडी सुद्धा मिळायची नाही. काडी सुद्धा काय करायचं माहिती, ज्याची चूल अगोदर पेटल तिथपर्यंत आपली सनकाडी घेऊन जायची. सनकाडी कळतं ना, मग तिथून घेऊन यायची. अहो, एक सनकाडी काही लोक महिना 2-2 महिने घालायची. कशी? तिथून विस्तू असं ते सनकाडी पेटून आणायची, घरी चूल पेटवायची आणि सनकाडी काही जाळून टाकायची का? जाळून नाही, अजिबात नाही. काम भागलं की लगेच विजवून ठेवायची. ऐका, त्या राखेमध्ये विस्तू पुरून ठेवला, सगळा विस्तू विजून गेला, फक्त एकच असणारा जो कोळशाचा असणारा भाग आहे तेवढा मात्र मध्ये आतमध्ये असा प्रज्वलित राहिला, थोडासा विस्तव राहिला. जर तुम्ही एखाद्या वेळेस त्या राखोंड्या मधल्या विस्तवाला जर कमी समजत असाल तर त्यालाही कमी समजू नका. वेळ जर आली ना, मनात जर त्याच्या आलं तर मोठमोठ्या बाबतीमध्ये त्या अग्नीची भूमिका असणारी प्रज्वलित करू शकतो. तसं इथं काय केलं देवानं माहिती, चिमुकलं रूप घेतलेलं आहे. तसा देव हा नटधारी चिमुकलं रूप घेतलेला आहे, पण देवाच्या शरीरामध्ये किती शक्ती आहे ही मात्र कुणाला कळत नाही.
पुतना निघाली. पुतना निघाल्याच्या नंतर त्या पुतनेचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे. दीन दुर्बळाची मारीत बालके. दीन दुर्बळ गरीब लोक आहेत का नाही, यांचे बालक मारण्याकरता सुरुवात केली. आणि बालक मारण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर अनेक लोकांना असणारं दुःख झालं. गोकुळामध्ये ज्यावेळेला ही आली ना, गोकुळामध्ये आल्याच्या नंतर कोणी सुद्धा तिला असणार ओळखलं नाही. नंदाचे असणारे घरी आली, कोणी सुद्धा तिला ओळखलं नाही. सहज स्वरूपामध्ये विचारपूस कशी करावी, तिनंच परिचय सांगण्याकरता सुरुवात केली. परिचय सांगितला आणि प्रश्न विचारला, यशोदे बाळ कुठं आहे? सांगितलं त्याला आताच आंघोळ घातली आणि त्याला पाळण्यामध्ये असणारं टाकलेलं आहे. माझं एक बाळ आणि लेकरू एक असं आहे, एकदा जर आंघोळ घातली पाण्यामध्ये जर टाकलं नसणार पाळण्यामध्ये, तर पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर ते मात्र झोपतं. एकदा झोपेतून जर उठलं तर पुन्हा मात्र रडण्याचं थांबत नाही बरं का. थोडस तुम्ही थांबा, कारण त्या लेकराच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे. देव हा नटधारी, कधी हसतो तर कधी देव रडतो. त्या देवाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये काही साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. रडते माझे बाळ ताने, समजावी तर राहीना. रडते माझे बाळ ताने, समजावी तर राहीना. रडते माझे बाळ ताने, समजावी तर राहीना. रडते माझे, रडते माझे, रडते माझे बाळ ताने, समजावी तर राहीना. रडते माझे बाळ ताने, समजावी तर राहीना. नाना बरी समजावी माझी लक्ष्मी रडते माझे बाळ ताने, समजावी तर राहीना. त्या पुतणीनं बोलण्याकरता सुरुवात केली. यशोदा, हे तुझं जे बाळ आहे का नाही, तू म्हणते राहत नाही, पण त्याला समजवण्याकरता माझ्याकडे अनेक असणारे अलंकार आहेत, अनेक अलंकार आहेत. आता काही गाथ्यामधले असणारे समजावण्याच्या भूमिकेमध्ये अनेक वर्णन करणारे काही अभंग आहेत, गवळणी आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचा असणारा भाग आहे. पण एक नवीन एक गवळण आली बरं का मार्केटला आता, देवाला समजवण्याची. लेकरू जर रडू लागलं ना, त्याला समजवण्याकरता एक नवीन मार्केटला गवळण.
या गवळणीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हे काही कुठल्या गाठ्यामधली गवळण नाही किंवा काही नाही, पण गाठ्यामधल्या काही मंडळी गवळणी थोडा उशिरा पाठ होतात बरं का. त्या गवळणी लय जलद पाठ होतात बरं का. महाराज ज्यावेळेला त्या पुतणीनं समजावण्याकरता सुरुवात केली, यशोदा माता घरामध्ये जाते, श्रीकृष्ण भगवंताला ज्यावेळेला उचललं आणि उचलल्याच्या नंतर मग मात्र ज्यावेळेला स्तनपानाच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेला छातीच्या ठिकाणी असणार नेते, त्याच वेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी काय केलं. श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेला सुरुवातीला दूध पिण्याकरता सुरुवात करतात आणि दूध पिण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र वर्णन असं केलेलं आहे, ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत दूध प्राशन केल्याच्या नंतर मग मात्र पंचप्राण विष असं आकर्षित करण्याकरता सुरुवात करतात. त्यावेळेला ती पुतना नावाची राक्षसीन ओरडण्याकरता सुरुवात करते आणि सांगते, देवा मी कधी सुद्धा तुझ्या रस्त्याला येणार नाही, मला एकदा सोड. कशी ओरडते. ज्यावेळेला ती ओरडण्याकरता सुरुवात अशी ओरडते ना ती. ज्यावेळेला या पुतणीनं ओरडण्याकरता सुरुवात केली आणि मग मात्र ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी सुंदर स्वरूपामध्ये असणारं चरित्र सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेला पंचप्राण आकर्षित करतात, गोठ्यामध्ये येऊन ते कोसळते. गोठ्यामध्ये येऊन कोसळल्याच्या नंतर मग मात्र तिच्या बाबतीमध्ये जे काही वातावरणाची असणारी भूमिका, अनेक लोक असणारे भेटतात. यशोदा माता आईचं असणारं प्रेम आहे, छातीवरून असणारं श्रीकृष्ण भगवंताला घेते, आपल्या जवळ घेते, कान फुंकण्याकरता सुरुवात करते. नंद बाबा येतात, एक एक असणारी अवयवाची असणारी भूमिका, हात पाय वगैरे असतीची असणारी तोडतात आणि अग्नी संस्काराची असणारी भूमिका करतात. महाराज ज्यावेळेला तिला अग्नी दिला ना, नामा म्हणे दिला अग्नी आणि वासन समाये गगनी, सुगंध युष्ण असणारा वास सुटलेला होता. पुढं महाबळ भट यालाही पाठवलं. महाराज खोटे जाणूनी अंतर न साहेची ईश्वर, त्या महाबळ भटाचा सुद्धा असणारा अंत केला. महाबळ भटाचा असणारा अंत केल्याच्या नंतर पुन्हा गोकुळामध्ये देवाच्या बाबतीमध्ये नामकरणाची असणारी भूमिका, छकडा मोडण्याची असणारी भूमिका, तृणावर्त नावाचा असणारा दैत्य आला आणि तृणावर्त नावाचा दैत्य ज्यावेळेला आला त्यानं सुद्धा श्रीकृष्ण भगवंताला उचललं. उचलल्याच्या नंतर आकाश मार्गाने जाऊ लागला. देवानं काय केलं, चेपोनिया नरडे गत प्राण केला. देवानं काय केलं, लहान असणारा हात असा गळा त्याचा पकडला आणि त्याचा सुद्धा असणारा वध करून टाकला. तृणावर्ताचा असणारा वध केला. तृणावर्ताचा वध केल्याच्या नंतर पुढे मात्र देवानं एक लीला करण्याकरता सुरुवात केली. ती लीला अशी आहे, देवानं आता बाललीला करण्याकरता सुरुवात केली. पालथा केशव पडतसे, देवानं अगोदर एका साईडला होण्याकरता सुरुवात केली, पुन्हा पालथ पडण्याकरता सुरुवात केली, पोटानं रांगण्याकरता सुरुवात केली. पोटाच्या नंतर मग मात्र आपल्या तळव्याच्या स्वरूपात
रंगणी रंगनाथ तुम्या देखिला सये, गवळण जसवंती पै सांगे, आलेवर कृष्णाचे नी मागे, येणे येणे वो श्रीरंगे, नवनीत माझे भक्षिले, एका हाती लोण्याचा कवळू, मुख माखिले आळूमाळू. देवानं हातामध्ये लोण्याचा गोळा घ्यायचा आणि खात असताना थोडं थोडं खावं का नाही. आईनं गोळा दिला की देवानं जशाला तो थोडासा तोंडाला लावायचा. ते सगळं असणारे मुख असणार असं भरायचं. महाराज मुख माखिले आळू माळू, चुंबन देता येतो परिमळू, नवनीताचा घेसये, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दया दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते, आईसे जरी मी जाणते, यमुना पानिया नव जाते, धरुणी खांबासी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. आईसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी. देवानं लीला करण्याकरता सुरुवात केली. आता रांगण्याकरता देवानं सुरुवात केली. महाराज देव कसा रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावोनी धरिती गवळणी, बांधिती चरणी, देती गराणी, यशोदे साजनी. ज्यावेळेला देवानं रांगत रांगतच असताना काही खोड्या करण्याकरता सुरुवात केल्या आणि त्याचे गराणी मात्र गवळणी देण्याकरता सुरुवात केली. घोडनक करू माझे बाबा, घोडनक करू माझे बाबा, घोडनक करू माझे
देवानं लीला करण्याकरता सुरुवात केली. काय करायचं देवानं? देवानं लीला करत असताना घरामध्ये रांगायचं आणि घरामध्ये रांगत असताना थोडस बाहेर निघाला ना देव, थोडस पाठीमाग वळून बघायचं, कोणी आपल्याला बघतं का? आई बघत नाही, वडील बघत नाहीत ना, थोडस बाहेर गेलं की देवांना लगेच मोठं व्हायचं, चालण्याकरता सुरुवात करायचं. गावातले मित्रमंडळी जमा करायची आणि बाहेर मात्र अनेक असणारे खेळ मात्र खेळण्याकरता सुरुवात करायची. मग गावामध्ये चोऱ्या, गावामध्ये अनेक प्रकारच्या असणाऱ्या खोड्या करण्याकरता सुरुवात केली. त्या खोड्याचं वर्णन जर करायचं म्हटलं ना तर खोड्या कमी नाहीत, अनेक स्वरूपामधल्या असणाऱ्या खोड्या आहेत. देवानं काय करायचं? अंधारी लपत. देवानं काय करायचं? अंधारामध्ये लपायचं आणि अंधारामध्ये लपून जी काही गवळणी आहेत, गोप आहेत, त्यांना भेडवायचं. देवाची लीला आहे. लहान लहान असणारे जी मुलं आहेत ना, रस्त्यानं जर असे जर चलू लागले ना, देवानं काय करायचं? मेलेले सर्प आणायचे आणि मेलेले सर्प आणून कुणाच्या तरी गळ्यामध्ये टाकायचे. जेवढे काही भिणारे लेकर आहेत का नाही, मेलेला सर्प पकडायचा, शेपटीला असं पकडायचं आणि जो जास्त भेटतो त्याच्याजवळ साप न्यायचा, तुझ्या गळ्यामध्ये टाकील बर का. देवा टाकू नको, टाकू नको, मग जा पटकन घरी. लोण्याचा माठच उचलून आणायचा. अहो ते लेकर कृष्णाला भ्यायची की लगेच घरी जायची की लगेच माठ घेऊन असणार यायची. देवानं काय करायचं? कोणी जर ऐकना गेलं ना तर त्याला चिमटे घेण्याकरता सुरुवात करायची. हे देवाच्या बाललीला आहेत. मग देवाच्या ही जी लीला आहेत ना, असे घराणे येण्याकरता जी सुरुवात झाली का नाही, तर त्या घराण्याचं वर्णन केलं आहे. घराणे किती आहेत? अनेक असणारे घराणे आहेत. जर कोणी घराणं घेऊन आलं ना घरी, तर घराणं घेऊन आल्याच्या नंतर देवानं काय करायचं की मी खोडीच केली नाही. कोणी घराणं घेऊन जर घरी आलं का नाही, मी खोडीच केली नाही, असं देवानं मान खाली घालायची आणि एकदम चिमुकला असणारं छोट्या स्वरूपामध्ये लहान असणार असं तोंड करायचं, नाराज चेहरा करायचा. आईला सुद्धा असं वाटावं की कृष्णानं खोडीच केली नाही. देवाचे लीला एक असे देवानं काय करायचं? अशा खोड्या करायच्या आणि घरी जर कोणी घराणं घेऊन आलं का नाही तर देवानं अशी खाली मान घालायची. यशोदा मातेला असं वाटायचं एवढे लोक घराणे घेऊन येतात, गवळणी घराणे घेऊन येतात, पण कृष्णाकडे जर बघितलं तर असं वाटतं की खोड्या करीत नसेल. काही गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे, तुम्ही लटकाच घेता आळग गोकुळच्या नारी. माझं बाळ कसलं आहे? बाळ सगुण गुणाचं तान गोजीरवान. काय माझं लेकरू आहे आणि तुम्ही 12 घरच्या गोकुळच्या नारी. आता कसं आहे माहिती का, आपलं लेकरू कसंही असू द्या बरं का, कसंही लेकरू असू द्या. काही लेकर असे बाहेर मारामारी करून येतात आणि घरी बसतात येऊन. त्या आईला काय वाटतं माहिती का, अजिबात नाही, यांना मारलंच नसावं असा चेहरा लहान करून बसतात. महाराज आपल्या बाबतीमध्ये वर्णन जर केलं, आपल्या लेकरानं किती जरी खोडी केली तर आईला आणि वडिलांना त्याच्या बाबतीत असं वाटत नाही की ना खोडी केलीच असेल. यशोदा मातेचा सुद्धा भाग तसाच. आणि घराणे प्रत्येक दिवशी यायची, प्रत्येक दिवशी घराणे यायची. त्याचं घराण्याचा आणखी भूमिका अशी आहे, 2 भाग सांगितलेले आहेत. घरानं घराकडे मोकळं यायचं नाही बरं का. घरानं घराकडे येण्याकरता अगोदर देवानं त्यांच्या घरी जायचं. घरानं कसं आहे पहा बरं का, देवानं
कुणाच्या घरी जायचं? घरानं आपल्या घरी येण्याकरता देवानं त्यांच्या घरी जायचं. देव त्यांच्या घरी गेला की मग मात्र त्यांच्या घरचे लोक देवाच्या घरी यायचे. कळाले का तुम्हाला? नाही ना कळालं? आणखी सोपं सांगतो. तुम्ही पंढरपूरला जा. पंढरपूरला घर कुणाचं? बोला. पंढरपूरला घर कुणाचं? देवाचं. पंढरपूर कुणाचं? विठ्ठल रुक्मिणीचं. पंढरपूर कुणाचं? माहेर संताचे. नामया स्वामी केशवाचे. सगळ्या जणांचं असणार ते माहेर आहे. ते देवाचं घर आहे, देवाचं गाव आहे. तुम्ही एक काम करा, त्या देवाच्या घरी जा. तुम्ही जर देवाच्या घरी गेलात तर तो माझा पंढरीश परमात्मा तुमच्या घरी येईल. कळलं का नाही? त्याचं आणखी कारण सांगतो. तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी गेलात, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला गेलात आणि त्यांच्या घरी जाऊन थोडस फिरलात तुम्ही, त्यांना आनंद वाटतो. नाही नाही, तेवढा घरदार संसार सोडून आमच्या घरी आले बरं का, आता आम्हाला सुद्धा त्यांच्या घरी जावं लागतं. तसं देवाची सुद्धा लीला आहे. देवानं काय केलं अगोदर? ते आपल्या घरी येण्याकरता देव त्यांच्या अगोदर घरी गेलेला आहे. म्हणजे कशा करता? खोड्या करण्याकरता. तिथं गेला की तिथली मंडळी पुन्हा घरानं घेऊन देवाच्या घरी असणार यायची. त्याचे दोन फायदे सांगतो. अगोदर देव त्यांच्या घरी आला ना, तर देव त्यांच्या घरी आल्याच्या नंतर नंबर 1 ला देवाचं दर्शन व्हायचं, पहिला फायदा. नंबर 2 ला घरानं सांगण्याकरता आले की नंबर 2 ला देवाचं परत एकदा दर्शन व्हायचं. किती फायद्याची गोष्ट आहे, दोन स्वरूपामध्ये. आता हे जे घराणे आहेत का नाही, हे घराणे एक दिवस नाही, प्रत्येक दिवशी असणारे ते घराणे यायचे. त्या घराण्याचं वर्णन करत असताना नाथरायांनी आपल्या काही गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे. हरी गवळणी सांगती घराणी रात्री आला चक्र पाणी. गवळणी सांगती खाऊनी दही दूध तूप लोणी आवडली होळी विरजली. आगे बाई कोणाची आवडे ना, आगे बाई कोणाची आवडे ना. सुधा बाळ तुझा दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात. बस महाराज, असे एक घराणे नाहीत, असंख्य स्वरूपामध्ये असणारे घराणे. त्यावेळेस आईसे ऐकता घराणी यशोदा नयनी आले पाणी. कृष्णा खोड दे टाकुनी एका जनार्दनी प्रेमतया आवरेना. यशोदा मातेच्या डोळ्यामध्ये असणार असं पाणी आलं. कशा करता? एक महिला आली, तिचं खोटं समजलं असतं, बरोबर आहे का? पण महिला बदलून बदलून येतात, त्या अर्थी 100% माझा जो कृष्ण आहे का नाही, 100% असणारा खोड्या करतोच. ज्या वेळेला आईनं समजावून सांगण्याकरता सुरुवात केली आणि समजावून सांगण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र वर्णन असं केलेलं आहे. यशोदेनं काय केलं? यशोदेने धरिला हाती
बैसविला मांडीवरी, असं हाताला पकडलं. बैसविला यशोदेनं असं हाताला पकडलं, मांडीवर बसवलं आणि उपदेश करण्याकरता सुरुवात केली. कृष्णा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. कृष्णाला सांगितलं, खरं सांगू का, तुला एवढ्या महिला येतात, गवळून येतात, घराने सांगतात, खरं सांगू का आई, एकदम खरं सांगतो, मी अजिबात खोड्या करीत नाही. आता एवढे घराने येऊ लागले, एवढं बहुमत पडलेलं आहे, तरी कृष्ण म्हणतो मी अजिबात खोड्या करत नाही. त्यावेळेस कृष्णाच्या बाबतीमध्ये यशोदे मातेनं उपदेश करण्याकरता सुरुवात केली. कृष्णा, कृष्णा, तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको, अशी ताकीद देण्याकरता सुरुवात केली. आणि ताकीद देत असताना मग मात्र बोलण्याकरता सुरुवात केली. अरे देवा, कृष्णा, बाळा, अरे बाबा, एवढ्या घरी जाऊन खोड्या करतो, त्यांच्या घरचं दही, दूध, लोणी, तूप असणारं खातो, तुझ्या घरी काही कमी आहे का? घरी ताकाचे सरोवर, अहो लोणी भरपूर आहे, तूप भरपूर आहे, सगळा साठा आहे, मग बाहेरचं जाऊन का चोरी करतो? देवाना हसून सांगितलं, आई खरं सांगू का, बाहेरचं चोरून खाण्यात जी मजा आहे, काय ते विकत आणून खाण्यामध्ये किंवा घरच्या ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये अजिबात मजा नाही बरं का. कधी बघा तुम्ही, काही लोक असे आहेत, गाड्यावरच्या शेंगा जरी घ्यायच्या म्हटल्या भुईमुगाच्या बरं का, तर आपल्या पारड्यातल्या घेतात का ते? अजिबात नाही. जे वजनाला लावलेल्या शेंगा आहेत ना, आपण घेत असताना ते घेत नाहीत, साईडच घेणार खाण्याकरता, म्हणजे ते चोर नाहीत बरं का. जे आपण पैसे देऊन घेतले त्याला ती तेवढी चव लागत नाही, पण इकून जे 2-4 घेतलेले असत का नाही, त्याला जास्त चव लागते. तरी ते विकणारा म्हणतो बस झालं की आता, बस करा की आता, तरी माणसं 2-4 घेतातच. माझा बोलण्याचा भाग आहे का. भूमिका अशी, श्रीकृष्ण भगवंत सांगतात, आई मी खोड्या करत नाही, काही नाही. त्यावेळेला जुन्या काळामध्ये गावामध्ये अनेक खोड्या करत असताना देवाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. नंद बाबा आणि यशोदा माता म्हणते, आता बस गावात राहायचं बस झालं बरं का, आता गावामध्ये तो अजिबात थांबायचं नाही. आता काय करायचं माहिती, उद्या जाई राणा आणि सवे घेऊनी गोधना. किती गोधना आणि किती गायी होत्या त्याचं वर्णन केलेलं आहे. 1 आणि 2 नाही, 9 लक्ष गोधनी. आपल्याकडे गायी असून असून किती असतील, कोणाकडे 5. आपले पेटी मास्तर आहेत, किती आहेत गायी? 4 आहेत. 4च गायी सांभाळायच्या म्हटलं तर कधी कधी भजनाला सुद्धा येता येत नाही बरं का. बोलण्याचा भाग लक्षात करा. 4च गायी आहेत पण भजनाला येता येत नाही. देवाकडे गायी किती? 9 लक्ष गायी. पण 9 लक्ष गायी असून सुद्धा देवानं तेवढ्या गायीचं असणारं संगोपन केलं. कधी कधी माणसं म्हणतात, महाराज भरपूर गायी होत्या, जनावर भरपूर होते, बैल होते, पण आता सांभाळण्यामुळे विकून टाकले. लक्ष करा, सांभाळण्यामुळं विकून टाकले. पण देवानं जी गायी सांभाळले, 9 लक्ष असणाऱ्या गायी त्या ठिकाणी सांभाळल्या. देवानं
शेतामध्ये जात असताना, वनामध्ये जात असताना अनेक गोपाळांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, आता उद्यापासून आपला जो खेळ आहे ना, आता गावातला खेळ बंद, आता आपला खेळ आता अरण्यामध्ये. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ आता देवाने एक उपदेश केलेला आहे. काय करा तुम्ही, आपल्या जेवढ्या गायी आहेत का नाही, तेवढ्या गायी, सगळ्या गायी घेऊन तुम्ही शेतामध्ये या, रानामध्ये या. आता थोडासा विषय मी आपल्याकडे येतो बरं का. आता तिकडल्या कथेचा सोडून द्या, आपल्याकडे चला. तुम्ही इथे येऊन कथेमध्ये बसलात, कथेमध्ये येऊन बसलात ना, एक प्रश्न विचारतो. तुम्ही सगळ्या गायी इथं घेऊन आलात का? परत विचारतो बरं का. कथेला येऊन बसलात तुम्ही, सगळ्या गायी घेऊन इथं आलात का तुम्ही? नाही. कोणाच्या 5-4 घराकडेच असतील बरं का. त्या गायीकडे जाऊ नका बरं का. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या गायी आहेत. काही लोक काय करतात, कथेमध्ये बसतात पण घराच्या काही आठवणी असतात. फ्रीज लावलं का नाही काही लक्षातही नाही बरं का. ही गाय राहिली बरं का घरीच. आता फ्रीजच्या ठिकाणी गाय राहिलीच ते ताब्यात. बस इकडं मी आले खरं आहे, पण ते गॅसचं रेग्युलेटर बंद केलं का नाही माहित नाही बघ. तरी गाय घरीच राहिली. माझा बोलण्याचा भाग लक्षात घ्या. कथेला यायलाच ना, सगळ्या गायी इथं घेऊन या. देवानं काय सांगितलं, तुम्हाला यायचे ना वनामध्ये, शेतात यायचे ना, तर या रे तुम्ही सारे गोपाळ. काय करा, सगळ्या जणांनी तुम्ही काय करायचं, गायी घ्यायच्या आणि शेतामध्ये यायचं. एकदा गायी घेऊन जर सगळे गोपाळ जर तिथं आले ना, पुन्हा मागल्याची चिंताच काही नाही. लक्ष करा बरं का. आणि भूमिका अशी सांगितली, तीर्थयात्रा वगैरे असेल, कुठं जायचं असेल तर मागलचे मायापाश सगळे तोडायचे आणि मोकळ्या मनानं परमार्थाच्या दृष्टिकोनातून असणारा तिकडे जायचं. जर घराकडे जर काही गायी राहिल्या, मायेपाश जर राहिल्या, तर तीर्थयात्रा सफल होत नाही. म्हणून सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. सगळ्या जणांनी काय केलं, आपल्या घरच्या असणाऱ्या गायी घेऊन असणारे निघाले. गायीचं 2 तुम्हाला रूपक सांगितलं. एक गाय जी आपल्याला माहिती आहे, ती पण गाय आहे. शरीरामधले काही विकार आहेत, याला सुद्धा सांभाळण्याकरता, त्याच्यावर मात करण्याकरता आपल्याला सांभाळावं लागतं. कोणते कोणते विकार ऐका. पाय हा सुद्धा विकारच आहे. हात हा सुद्धा विकारच आहे. कान हा सुद्धा विकारच आहे. म्हणजे हे सगळ्या गायीच आहेत बरं का. आणि याला सांभाळणे फार गरजेचं आहे. कधी कधी आपली जीभ आहे, ही सुद्धा गायच आहे, तिला सुद्धा सांभाळणं गरजेचं आहे. पोट बिघडतं खाल्ल्याच्या नंतर, मग जिभेवर नियंत्रण करायचं आपल्याला जमत नाही ना, मग थोडं खायचं कमी करा. आता लोक विचारच त्याचा करत नाहीत. महाराज, या गोपाळांनी गायी घेतल्या आणि निघाले. कृष्णाच्या माथ्याच्या ठिकाणी असं, डोक्याच्या ठिकाणी असं मोरपंख असं खोवलेलं आहे. हातामध्ये अशी काठी आहे. अशी खांद्याच्या स्वरूपामध्ये देवानं अशी घोंगडी टाकलेली आहे. एका हातामध्ये असणारी अशी बासरी आहे. आणि देवानं बासरी वाजवत वाजवत पुढं चालावं आणि गायींनी वासरांनी असणारं पाठीमागं चालावं. शेतामध्ये गेले रे, वनामध्ये गेले, त्यांना चारण्याची गरज पडायची नाही. कुणाला? त्या गायीला आणि वासरांना. का? ते वन, तो वृंदावनाचा परिसर आणि तो गोवर्धनाचा परिसर, तिथं काय असं काही पिकं वगैरे असं काही नाही, मोकळा असणारा डोंगर. एकदा जर त्यांनी जर चरण्याकरता जर सुरुवात केली रे केली, चरून चरून गायी एका ठिकाणी अशी रोहंत करण्याकरता थांबायच्या. पण रोहंत करत असताना कृष्णाकडेच बघायच्या. आणि या गोपाळांनी काय करायचं, गायी एकदा चरण्याकरता सोडल्या रे सोडल्या, मग मात्र खेळ खेळण्याकरता यांनी सुरुवात करायची. आता त्या खेळाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर एक खेळ नाही, अनेक स्वरूपामधले असणारे खेळ आहेत.
त्या खेळाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे.
देवाच्या बाबतीमध्ये देवानं असे काही खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. कोणते कोणते खेळ? 2-3 जे आपण खेळ आता ऐकले ना. हमाम पोरा हमामा, घुमरी वाजे घमामा, कुरुघोडीचा असणारा खेळ. खेळे भोवरा गे बाई भोवरा, राधिकेचा नोवरा. माझ्या भोवऱ्याची आरी, सप्त पाताळे त्यावरी, फिरे गरगरा, राधिकेचा नोवरा. आरी कळते का भोवऱ्याची? माझ्या भोवऱ्याची आरी, सप्त पाताळे त्यावरी. म्हणजे भोवऱ्याची आरी अशी खाली असते, त्याच्यावर किती पाताळ आहेत? 7 पाताळ. एवढंच नाही, त्या भोवऱ्यावर कोण कोण आहे ते ऐका. भोवरा बनला त्रिगुणी. भोवरा किती प्रकारचा बनला? त्रिगुणी. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. भोवरा बनला त्रिगुणी, त्यावर चंद्र सूर्य दोन्ही आहेत का नाही? त्याच्यावर एक चंद्र आहे आणि एक असणारा सूर्य आहे भोवऱ्यावरच, बर का. एवढंच नाही, त्या भोवऱ्याच्या बाबतीमध्ये जाळी शंकर गवरा. या भोवऱ्यावरच कोण आहे माहिती? या भोवऱ्यावरच शंकर आहे. नात्रा वर्णन करतात, एका जनार्दनी खेळिया, एका जनार्दनी खेळिया, भोवरा खेळून पाहे चेलिया, नाद देतो हरी हरा, राधिकेचा नोवरा. या भोवऱ्याचं असं वर्णन केलेलं आहे. आता त्या गोपाळांच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर अनेक असणारे त्यांनी तिथं खेळ खेळलेले आहेत. मग फुगडी खेळण्याचा असणारा खेळ असेल, असे वेगवेगळे असणारे खेळ खेळण्याकरता सुरुवात केली. यांचे खेळ रंगात आले की कंसानं अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मान. खेळ रंगामध्ये आले आणि खेळ असे रंगामध्ये आल्याच्या नंतर हे खेळतात. पण कंसाच्या बाबतीमध्ये मात्र आपला जो दुश्मन आहे, शत्रू आहे, याला मारणं मात्र गरजेचं आहे. त्या ठिकाणी बगड्याला पाठवून दिलं, म्हणजे बकासूर.
धरून या हाते उभाची चिरीला, आणि आनंद सगळ्या लोकांना असणारा झाला. पुढं वर्णन केलेलं आहे. एक दैत्य असणारा पाठवला, त्या दैत्याचं नाव आहे असुरासुर. मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्याच्या नंतर दैत्य मंडळींनी बोलण्याकरता सुरुवात केली. महाराज, एक विनंती आहे आमची. आतापर्यंत आपण अनेक दैत्य पाठवून दिले, पण तुमचा शत्रू मात्र मरण पावला नाही. एक कार्य करा, तुमच्याकडे बलाढ्य असणारा एक दैत्य आहे, ताकदवर आहे आणि त्याला वरदान आहे. फक्त तो असणारा दैत्य हनुमंतरायाच्याच हाताने मरणार आहे, दुसऱ्याच्या हाताने मरणार नाही. आणि आताचं जे युग चालू आहे ना महाराज, हे द्वापार युग आहे. हनुमंतरायाचा अवतार कोणत्या युगामधला? बोला. अहो, हनुमंतरायाचा अवतार कोणत्या युगामधला? माहित नाही. वा. अहो, हनुमंतरायाचा अवतार आहे त्रेतायुगामधला. लक्ष करा. आणि कृष्णाचा अवतार आहे द्वापार युगामधला. कंसाच्या सोबत चर्चा चालू आहे. महाराज, त्रेतायुगामधला असणारा हनुमंतराय, आणि तो गुप्त झालेला आहे, पत्ताच नाही हनुमंतरायाचा. आणि आपल्याजवळ जो दैत्य आहे ना असुरासुर, त्याला वरदान आहे, फक्त तो हनुमंतरायाच्याच हाताने मरणार आहे. जर तुमच्या शत्रूला जर मारायचं असेल तर त्याला पाठवून द्या. ज्यावेळेला हा दैत्य आला ना, दैत्य आल्याच्या नंतर या दैत्याचं अक्राळ विक्राळ असणारं रूप बघितलं. आणि अक्राळ विक्राळ रूप बघितल्याच्या नंतर गोपाळ मंडळींनी पळण्याकरता सुरुवात केली. पण पळत असताना गोपाळ विचार करतात, अरे आपण शेतामध्ये येत असताना, वनामध्ये येत असताना, गाई घेऊन घराकडून वृंदावनाच्या परिसरामध्ये, गोवर्धनाच्या परिसरामध्ये येत असताना कृष्णाच्या आईनं आपल्याला एक शब्द बोललेला आहे. काय करा, माझा जो कृष्ण आहे ना, तुम्ही काय करा, पाठीमाग पुढे राहून माझ्या कृष्णाचा काय करा, तुम्ही सांभाळ करा. जवळीच खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. माझ्या लेकराचा तुम्ही सांभाळ करा बर का. तुम्ही गोपाळ मोठे मोठे आहेत वयानं, पण माझा कृष्ण मात्र लहान आहे बर का, आणि त्याला काही कळत नाही. तुम्ही याचा मात्र सांभाळ करा. त्या गोपाळांनी काय केलं, देव कुणाचीही काम करण्याकरता मोकळा नाही बर का. ज्यावेळेला तो दैत्य बघितला ना, दैत्य बघितल्याच्या नंतर अगोदर प्राण वाचवण्याच्या भीतीनं सगळे गोपाळ पळू लागले. पण शब्द आठवणीत आला, आईला आपण वचन दिलेलं आहे की कृष्णाचा सांभाळ करू. काय केलं त्या लेकरांनी, गोपाळांनी? आपल्या जवळ जे वस्त्र होते ना, त्यांची बुद्धी कशी आहे पहा त्या गोपाळांची. कुणी काय केलं, घोंगडी सोबत आणली होती. दैत्य मोठा बघितला ना, सगळे गोपाळ जवळ आले आणि सांगितलं, कृष्णा धाव इकडे लवकर. कृष्णाला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, कृष्णा तू काय कर, इथं लपून बस जमिनीवर. आमच्या जवळच्या जेवढ्या घोंगड्या आहेत का नाही, तुझ्या अंगावर टाकून देतो आम्ही, म्हणजे त्या दैत्याला तू दिसणारच नाहीस. एखाद्या वेळेस आम्ही इथून पळून जाऊ शकतो, शक्ती आमच्यामध्ये. आणि जरी तो दैत्य आला, त्यानं आम्हाला मारू दे देवा, पण तुझ्या आईला आम्ही वचन दिलेलं आहे, तू इथं लपून बस. कृष्ण काय म्हणतो माहिती, गोपाळांना तुम्ही काळजी करू नका, त्या दैत्याला मी आता असणार मारतो. देवानं गोपाळांना समजावून सांगितलं. देव मात्र तिथून पळून गेला नाही, देव जाग्यावरच थांबला. देवानं डोळे झाकले आणि स्मरण करण्याकरता सुरुवात केली. हा जो दैत्य आलेला आहे ना, याचं मरण कुणाच्या हातानं आहे? मी कृष्ण आहे, माझ्या हातानं मरण नाही. माझा असणारा भाऊ सोबत आहे, बलराम दादा आहे, त्याच्या हातानं सुद्धा हा मरणार नाही. एवढे गोपाळ आहेत, त्याच्या हातानं मरणार नाही. इथं गायी आहेत, मोठमोठे बैल आहेत, पण त्यांच्या हातानं सुद्धा हा मरणार नाही. कोणाच्या हातानं मरण आहे? तर याचं मरण आहे हनुमंतरायाच्या हातानं. महाराज काय केलं, श्रीकृष्ण भगवंतांनी डोळे झाकले, आणि डोळे झाकल्याच्या नंतर तिथले जे संपूर्ण असणारे जे काही गोपाळ होते का नाही, त्या गोपाळांना गाईला सांगितलं, एक काम करा, आता आपल्याला थोडस नाटक करायचं आहे, सगळेजण वानर बना.
कोणाला सांगितलं? त्या गाईला, वासरांना आणि गोपाळांना सांगितलं आता आपल्याला हनुमंतरायाला बोलवायचं आहे. आणि हनुमंतराय एक निष्ठतेच्या बाबतीमध्ये आहेत. सगळेजण तुम्ही काय करा, वानर बना. गोपाळ म्हणले देवा असं का? मी सांगतो ना तेवढंच ऐका फक्त. ते गोपाळ म्हणले देवा आम्हाला वानर कसं बनता येईल? आता एक गोष्ट आहे, असं नाटक करून तुम्हाला वानर बनता येणार नाही, पण वय झाल्याच्या नंतर वानर बनताच येतं. असं बनता येणार नाही तुम्हाला, पण पुन्हा तुम्हाला सगळेच नाटकं करता येतात. काठी वगैरे सगळे 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 नाटक. बस कधी कधी तुम्हाला जनावरासारखं सुद्धा जेवण करावं लागतं. पर्याय नाही ना. आता तुम्हाला जमत नाही नाटक कराय, पण पुन्हा मनानच नाटकं येतात बरं का पुन्हा. हा, गोपाळ म्हणतात देवा तुमची जर परवानगी असेल आणि तुमचा जर कृपेचा आशीर्वाद असेल तर तुम्ही काय करा, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही लगेच वानर बनवू. गाई, वासर, गोपाळ सगळे वानर असणारे बोलले. देवानं काय केलं? त्यांना वानर बनवलं. आणि देव कोण बनले माहिती? बोला. वा, टाळ्या वाजवायला. सगळ्याला वानर बनवलं. आणि श्रीकृष्ण भगवंतानी रामाचा असणारा वेश धारण केला. हातामध्ये धनुष्यबाण, अंगावर असणारे असे वल्कल, अशा जटा बांधलेल्या. आणि हनुमंतरायाचं स्मरण केल्या बरोबर जोडोनिया कर मुख पहा सादर, किंवा एवढंच वर्णन केलं आहे, जोडोनिया कर उभा सन्मुख समोर. हनुमंतराय कुठे होते माहिती? रामेश्वर आहे का नाही, सेतुबंध, रामेश्वरच्या ठिकाणी असे दगडाच्या ठिकाणी असे बसले. तुम्ही कुठं कुठं फोटोवर बघा, असे असे बसलेले आहेत. आणि बसून काय करतात? असं चिंतन चालू आहे का त्यांचं? काही टमाट्याला भाव आता काय येईल म्हणून, असं काही तसं नाही बरं का. असं काय काही जण काय करतात माहिती का? बसल्या बसल्या बांधव खरंच लावाय नाही पाहिजे होते बरं का. दुसरं पीक जर घेतलं असतं तर बरं झालं असतं, असे विचार तिथं बसतात बांधव केल्याच्या नंतर. हनुमंतराय काय असं काही चिंतन करतात का? अजिबात नाही. श्रीराम जय राम जय जय राम. टाळी. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना तेवढ्याच वेळामध्ये स्मरण केलं. स्मरण नुसतं स्मरण केलं बरं का. हाक मारणं वेगळं आणि स्मरण करणं वेगळं. कधी कधी जर आपलं कोणी जर स्मरण केलं ना, आपली कोणी जर आठवण केली, तुम्हाला महाराजांनी काय झालं नेमकं आता? असं काय होतं माहिती का?
उचकी लागते त्याला अशी. मला लगेच काय म्हणतात, पाणी घ्या आता, कुणीतरी आठवण करीत असेल. म्हणजे एवढं कनेक्शन लांबपर्यंत जातं. तसं काही हनुमंत येतं तसं काही भाग नाही. फक्त स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर लक्षात गोष्ट आली, माझे प्रभू श्री रामचंद्रजी मला बोलवतात. स्मरण केल्याच्या नंतर बरोबर त्यांना लक्षात आलं नेमके आता कुठं आहेत. रामेश्वर कुठं राहिलं विचार करा बरं का, अंदाज लावा तुम्ही. रामेश्वर कुठं आहे? दक्षिण समुद्र, रामेश्वर सेतुबंध. आणि इकडे वृंदावनाचा परिसर कुठं आहे विचार करा. नुसतं स्मरण केलं तर आठवण केल्याबरोबर 1 मिनिटाच्या आत इथं आले. आणि आल्याच्या नंतर काय अशी छाती पुढं काढून अशी उभा टाकले का? आता हे आपल्या संसारात तसं आहे. मालक जर जेवायला बसले, इथलं सांगा नाही बरं का, मी तिकडं सांग. 3दा आवाज द्यावा लागतो, चपाती चपाती, तरी बोलणं नाही. तिथे पुन्हा असं काय पाहिजे. माझं बोलण्याची भाषा लक्षात घ्या. हनुमंतराय आले, अशी छाती काढून थांबले नाहीत. जिथं भगवंताचे चरण कमल आहेत का नाही, तिथं असे जोडोनिया कर उभा सन्मुख समोर असे हात जोडले. आणि हात जोडल्याच्या नंतर असे तिथंच थांबले. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. एकदम नम्र. आणि नम्र होऊन बोलण्याकरता सुरुवात केली. मी तर म्हणतो ना, नम्र होऊन जर एखादं जर गोष्ट बोलण्याकरता जो सुरुवात केली तर समोरच्या माणसाला आनंद होतो. कसा सांगू? एखादी गोष्ट जर आपल्याला दुसऱ्याला जर द्यायची असेल नम्रच्या स्वरूपामध्ये, एकदम समोरच्या माणसाला सुद्धा असणारा आनंद वाटतो. हनुमंतरायाने हात जोडले आणि देवाकडे न पाहता नम्र होऊन सांगितलं, देवा, भगवंता, माझे प्राणनाथ. एवढंच नाही, देवा, मी तुम्हाला सर्वस्व असणारा अर्पण केलेलं आहे. मी हात जोडतो, तुम्हाला दंडवत करतो, प्रणाम करतो. नेमकं हे त्रेतायुग नाही, हे द्वापार युग आहे, पण तुम्ही माझं स्मरण कसं काही केलं. बोलण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रजीचा असणारा वेश धारण केलेले श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे हनुमंता, एक संकट पडलं रे बाबा. देवा, मी असताना तुम्हाला संकट? अरे, आसुरासुर नावाचा असणारा दैत्य समोर येत आहे. असं बोलल्याबरोबर हनुमंतराय जवळ गेले. आणि जवळ गेल्याच्या नंतर न भीता त्याच्या गळ्याच्या ठिकाणी असणारा असं पकडलं आणि त्याचा अंत करून टाकला. देवाला आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर संपूर्ण असणारं ते दृश्य पाहतात सगळे वानर मंडळीच ते सगळे. पण एक शंका मनामध्ये आली, देवा, अहो तुम्ही तर सगळं कार्य करून वैकुंठ धामाला निघून गेला होतात, मग परत कसे काय आलात? कारण प्रभू श्रीरामचंद्रजींनी अवतार संपवत असताना रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्या गावामध्ये रामकथा अनेक वेळेला झाली ना, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल. शरयू नदीचा काठ आहे ना, ही संपूर्ण अयोध्या नगरी वैकुंठ धामाला नेत असताना त्या जळामध्ये प्रवेश केलेला आहे देवानं. आणि हे दृश्य कोण बघितलेलं आहे? हनुमंतरायाने. देवा, तुम्ही तर वैकुंठ धामाला गेलात, संपूर्ण नगरी वैकुंठ धामाला नेली, मग परत का आलात? त्यावेळेस वेश घेतलेले श्रीकृष्ण भगवंत हसून म्हणू लागले, हनुमंतराया, खरं ओळखलं बरं का बाबा, मी राम नाही, मी राम नाही, तर मी कृष्ण आहे. द्वापारयुग चालू आहे. देवा, मग तुम्ही परत आलात, आता अवतार बदलून आलात, मग आताचा नेमका कोणता अवतार आहे ते मला दाखवा एकदा. हनुमंतरायाला तो अवतार दाखवला. तर कसा अवतार? देहुडा चरणी वाजवितो वेणू. एक पाऊल असा सरळ आहे, तर दुसरा पाऊल असा आहे देवाचा. लक्ष करा, असा पाऊल आहे. अशी बासरी घेतलेली आहे. मोरपंख असा आहे. आणि असं पाहण्याकरता सुरुवात केल्याच्या सांगितलं, देवा, तुम्ही कृष्ण बनलात, पण हे वानर मंडळी. देवानं हसून सांगितलं, हे पण वानर नाहीत. त्यांना सांगितलं, आता मूळ स्वरूपामध्ये या. सगळे गोपाळ मूळ स्वरूपामध्ये आले, गायी मूळ स्वरूपामध्ये आल्या. आश्चर्य वाटलं हनुमंतरायाला. पण ते सगळं दृश्य बघितल्याच्या नंतर, गायी, गोपाळ, श्रीकृष्ण भगवंताचा वेश सगळं बघितल्याच्या नंतर एका दृष्टीनं आनंद झाला. पण आनंद झाल्याच्या नंतर पुन्हा
श्रीकृष्ण भगवंत विचारतात, हनुमंतराया आता प्रसन्न आहात का तुम्ही? सांगितलं, देवा या रूपावरही मी प्रसन्न आहे, पण आणखी एक माझी इच्छा आहे बरं का. मला हे तुमचं रूप मात्र तेवढंच आवडत नाही. मला तुमचं खरं रूप जर कोणतं आवडत असेल तर रामाचंच मला ते रूप आवडतं बरं का. हे मला रूप नका तुम्ही दाखवू. राम जानकी श्री राम जय श्री राम. श्री राम जानकी वा महाराज, सुंदर स्वरूपामध्ये हनुमंतांनी बोलण्याकरता सुरुवात केली. देवा खरं सांगू का, इथं इथं काय बसले खरं माझ्या? एक राम आणि फक्त माता असणारी सीता. याच्यामध्ये आता फोल्डर एवढंच आहे बरं का. मला तिसरं फोल्डर मध्ये बसवायचंच नाही. एका साईडला माझे प्रभू श्री रामचंद्रजी पिता आणि एका साईडला असणारी माझी माता आई म्हणजे माता सीता. फक्त हे दोघ जणच. मला फक्त एवढंच रूप आवडतं, दुसरं तिसरं अजिबात नाही. देवा मला इथून आता आज्ञा द्या. मी परत असणार सेतुबंधाच्या ठिकाणी जाणार आहे. पण काय होईल माहिती, इथून जात असताना जर तुम्ही कृष्णाचं रूप जर मला जर दाखवलं तर पहिलं रूप निघून जाईल, लक्ष करा, आणि दुसरं रूप मध्ये बसेल. थोडस माफी मागून एक दृष्टांत सांगतो जुन्या काळातला बरं का. मुलगा जर श्रीमंत असला तर जुन्या काळामध्ये त्याला स्थळ यायचे, मग त्यानं काय करायचं, लातूरला जायचा, तिकडली मुलगी बघून यायचा, मग ती मुलगी अशी बसायची, दुसरं स्थळ यायचं, पुन्हा मुंबईची मुलगी बघून यायचा. पहिली मुलगीचा चेहरा निघून गेला, आता दुसऱ्या मुलीचा चेहरा. हे जुन्या काळातलं सांगवलं बरं का. आता ती डोक्यात ठेवू नका. आता जुन्या काळात नाही मध्यंतरी होता ना का. आता त्याच्या अगोदरचा काळ होता की आई वडील लग्न जमवायचे. माझा बोलण्याचा दृष्टांत लक्षात घ्या. जात असताना इथं एक वर्णन केलं आहे, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. जर तुम्ही जाता जाता जर मला तुमचं कृष्णाचं रूप जर दाखवलं तर होईल काय माहितीये का, रामाचं रूप मधलं निघून जाईल आणि तिथं मध्ये काय बसेल, कृष्णाचं बसेल. मग हे मला रूप दाखवू नका. जाता जाता काय करा, एकदा कोणी एक भूलनी नाही
हरी हरी मनी 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 देखिला मनी 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 देखिला देखिला मनी 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 money 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 देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारे देवा. खरं सांगू, मी तुमचं जे रूप बघितलेलं आहे का नाही, या रूपाच्या बाबतीमध्ये काय होईल, तिकडे जात असताना त्याच रूपाचं मी ध्यान करील. मला जात असताना प्रभू श्रीरामचंद्रजीचं जे रूप आहे ना, तेच रूप मला दाखवा. ते दर्शन घडवलं. हनुमंतराय असणारे निघून गेले. पुढले असणारी जी कथा आहे, वेळ कमी असल्यामुळं पुढं एक दिवस श्रीकृष्ण भगवंतानं काय केलं, आणि गोपाळ असे जमा केले. सांगितलं आता भुका लागलेल्या आहेत, खेळ आता थोडासा बंद. शिळ्या विटक्या भाकरी, दही भात लोणी. ऐका बर का, काला कशाचा केला ते ऐका. कशाचा काला केला ऐका. शिळ्या विटक्या भाकरी. काला करत असताना महत्वाचा भाग सांगतोय मी. कोणता काला करत असताना, कशाचा काला आहे पहा. शिळ्या नंबर 1, शिळ्या नंबर 2 ला विटक्या आणि नंबर 3 ला भाकरी. शिळ्या म्हणजे कळालं ना, त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. आता सगळे लोक गरम गरम जेवण वगैरे असणार, स्वयंपाक वगैरे बनवतात, पण जुन्या काळामधलं एक वर्णन असं केलेलं आहे, अन्नाची कमतरता असल्यामुळे कोणी टाकून देत नव्हतं किंवा काही नाही. रात्रीची जरी शिळी भाकरी असली तरी ती खायची. गोपाळांनी काय केलं, गरिबी परिस्थिती असल्यामुळं कुणी सकाळी लवकर निघाल्याच्या नंतर रात्री आईनं भाकरी केलेली ती भाकरी सोबत घेतली. शिळ्या नंबर 2 ला. एवढी गरिबी परिस्थिती की कुणाची भाकरी विटलेली होती, म्हणजे तिचा वास येऊ लागला. वास. शिळ्या विटक्या भाकरी. एकतर विटून गेलेली, तिचा वास येऊ लागला. शिळी होती. काही गोपाळ श्रीमंत होते, त्यांचं वर्णन केलं आहे. दही, घरचं श्रीमंती असल्याच्या नंतर दही नंबर 2 ला. लोणी थोडा श्रीमंतीचा भाग. आणि पुन्हा सांगितला दही भात आणि लोणी. कोणी श्रीमंत असला तर कोणी भात आणायचा. देवानं काय केलं आता लक्ष करा बर का. जेवढे गोपाळ होते सगळ्या जणांनी देवाच्या हातामध्ये अशा शिदोऱ्या दिल्या. देवानं त्याचा असा वास सुद्धा घेतला नाही बर का. आपण काय करतो खात असताना माहिती का, रात्रीचं काही उरलं का नाही असं वास घेतो. सर्दी झाल्यास वास येत नाही बर का, असा वास घेतो. जर वास जर खराब आला तर आपण खात नाही. माझ्या देवाचं प्रेम किती आहे का. गोपाळाला एक अशी शंका होती, जर आमची जर भाकरी जर विटलेली असेल आणि शिळी असेल आणि देवानं जर वास घेतला तर त्याच्यामध्ये, त्या काल्यामध्ये आमची शिदोरी तो टाकणारच नाही. लक्ष करा, टाकणारच नाही. पण गोपाळांचं खरं प्रेम होतं,
खरं प्रेम असल्यामुळे देवानं काय केलं माहिती, ज्याची भाकरी शिळी होती तिला देवानं गरम केलं. देवानं काय केलं, शिळ्या भाकरीला गरम केलं. ही गरम करण्याची भूमिका त्या दिवसापासून सुरुवात झाली. कळाले का नाही आणखी काय? सकाळची जर उरली ना, संध्याकाळी जेवण जर करायचं म्हटलं तर काही मालकाला सुद्धा काही पत्नी पत्ताच लागू देत नाही. बसा जेवायला. शिळीच भाकर तव्यावर टाकणं, गरम करून ताटात आणून देणं. हे इकडं मस्त खातो असं, वा छान गरम भाकरी, काय त्याला पाता आहे. माझा बोलण्याचा भाग लक्षात घ्या. शिळ्या विटक्या भाकरी देवानं काय केलं, तेवढी भाकरी शिळी होती पण देवानं काय केलं, स्पर्श केल्याबरोबर गरम झाली. देवानं तिचा स्वीकार केला. शिळ्या विटक्या भाकरी, कुणाची भाजी, कुणाची भाकरी विटून गेली होती, वास तिचा खराब येऊ लागला. पण देवानं काय केलं, स्पर्श केल्या बरोबर त्याचा असणारा जो काही दुर्गंधीचा भाग होता सगळा असणारा निघून गेला. ही एक किंमत आहे बरं का. फक्त एक माझी बोलण्याची भूमिका आहे. तुम्ही देवाला कसाही पदार्थ द्या, कसाही द्या, फक्त तुमचा भाव मात्र शुद्ध राहू द्या. पदार्थ खराब जरी असला ना तर देव त्याला शुद्ध करून घेतो. ही महत्वाची असणारी भूमिका आहे. देवानं काय केलं, मेळवोनी मेळा, मेळवोनी मेळा करी चक्रपाणी, सगळ्याचा मेळा केला. कशा कशाचा, दही दूध लोणी तूप दूध सगळं सगळं एका ठिकाणी केलं. गोपाळांना सांगितलं, बाबांनो आता तुम्ही काय करा, असा गोल राऊंड करा. असा सगळ्या जणांना असं बसवलं. अरे कृष्णा तू बस ना. काय केलं माहिती, काही गोपाळाचं प्रेम होतं. घरून आणलेले काही कुणाचे अंगावरचे काही वस्त्र, हातुरमाल वगैरे काही असणारी जी भूमिका आहे का नाही, काही गोपाळ धावत धावत गेले, गवतच घेऊन आले. देवा तू मात्र खाली बसू नको बरं का, तू मात्र खाली बसू नको. काय केलं गोपाळांनी, देवाला काही वस्त्र असण्याची भूमिका आहे ती तिथं खाली अंतरली. कुणी गवत अंतरलं, कुणी काय केलं, पळसाची पानं आणली अशी तोडली, देवाला अशी खाली टाकले. कुणी फुलंच आणले खाली टाकले, देवाला सांगितलं बसा. देवानं सांगितलं मी बसतो पण अगोदर वाढण्याचं काम मी करतो. काय देवाची कौतुकाची भूमिका आहे. महाराज एक विनंती करतो बरं का, लक्ष करून ऐका, कामाचं आहे आपल्या. वाढ करणं फार गरजेचं आहे. नाही तर पहिली पंगत बसली, पहिल्याच पंक्तीला जाऊन जेवायला बसला अगोदर. माफी मागून बोलतो बरं का. आपल्या गावाच्या बाबतीमध्ये आपलं गाव जर प्रसिद्धीला जर कशामुळे असेल तर मी आज सकाळपासून बघतो किती गर्दी आहे, किती गर्दी मला सांगा. ते कुणामुळे गर्दी आहे, तुमच्या गावातल्या लोकांमुळं का? गावातलं एक सुद्धा बाहेर आलं नाही, मी बघितलं ना. हा माहिती बाबा गर्दी भरपूर आहे. आता दर्शनला जायचंच नाही, उशिरा जायचं, आपण इथंच आहोत. गावातले बाहेर नाहीत आले, गावातले बाहेर नाहीत आले. जेवढे आज बाहेर होते का नाही, हे गावातले नव्हते, हे बाहेरचे होते. लक्ष करा. पण एवढी जर गावातल्या भूमिकेमध्ये किंमत जर गावाला कशामुळे असेल तर एकमेव आपल्या हनुमंतरायामुळं, एकमेव आपल्या हनुमंतरायामुळं. अहो 8 दिवसाला अन्नदान होतं, 8 दिवसाला अन्नदान होतं. पण माझी विनंती आहे, पहिल्या पंक्तीला गावातल्या लोकांनी जेवायला बसू नका. कळाले ना? हा काही मंडळी तर अशी आहे, तिकडलं सांगतो बरं का, तिकडं पण आहेत की जागृत देवस्थान, तिकडं पण पहिल्या पंक्तीला बसायचं, चपातीवरून घराकडे घेऊन जायचं. हे असं अजिबात नाही करायचं. कशा करता माहिती, गावाची किंमत मान सन्मान जर वाढवायचा असेल तर बाहेरच्या माणसाला अगोदर मान सन्मान तिथं देणे मात्र भूमिका आहे. देवानं काय केलंय कार्य पहा. जेवण्याकरता देव अगोदर नाही बसला, सगळे गोपाळ बसवले. देवानं सगळ्याचा काला एका ठिकाणी केलेला आहे आणि सगळ्या जणाला देवानं वाढण्याचं काम केलं. वाढण्याचं काम केल्याच्या नंतर देवानं एक सुंदर स्वरूपामध्ये आपल्याकरता पात्र घेतलं, त्याच्यावर असणार अन्न टाकलं, काला टाकला आणि आता भोजन घेण्याकरता सुरुवात करायची आहे. किती प्रेम असावा आणि किती आदर असावा. एका जुन्या काळामध्ये जर मंडळी जेवण्याकरता बसली ना तर पाहुणे एकमेकाला म्हणायची, घ्या तुम्ही घ्या अगोदर, घ्या तुम्ही घ्या अगोदर असं म्हणायचे. आता पंक्तीला तसं नाही बरं का. आपल्याला लाडू आला पोहोचलं का नाही लगेच सुरू, कुणी कुणाला म्हणायच तयार नाही. आपल्याला पोहोचलं म्हणजे सगळ्याला पोहोचलं बसताना. देवानं काय केलं, गोपाळांना सांगितलं घ्या तुम्ही घ्या, सुरुवात करा अगोदर. गोपाळांनी सांगितलं नाही देवा तुम्ही देव आहेत, तुम्ही सुरुवात करा. देवानं सांगितलं तुम्ही सुरुवात करा.
देवानं सांगितलं तुम्ही जर जेवण्याकरता जर सुरुवात केली तरच मी जेवण करणार. गोपाळ म्हणले आम्ही जेवणार नाहीत. देव लगेच रुसला. देव रुसला आणि तेवढ्या गोपाळांना सोडून दिलं आणि देव रागच निघाला. सगळे गोपाळ म्हणले अरे एवढं अन्न वाढलंय आपल्याला, काला वाढला, एखादी देवाची गोष्ट आपण ऐकावी ना. सगळेच पळत गेले देवाकडे. देवाला विनंती करतात, असं कानाला पकडतात, हात पकडतात. देवा तुझी जर विनंती असेल बाबा, अगोदर आम्ही घास घेतो. परत देवाला आणलं आणि अगोदर काला कोण खाल्ला माहिती? काही ठिकाणी वर्णन आहे अगोदर देवानं प्रसाद खाल्ला, काही ठिकाणी वर्णन आहे अगोदर गोपाळांनी असणारा तो प्रसाद खाल्ला. आणि तो प्रसाद खात असताना सुंदर देवाचं वर्णन केलेलं आहे. देवाच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना बिभ्रदवेनो जठर पठरयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानौ मासृणकवलम् तत्फलान्यङ्गुलीशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालकेलीः. सर्वांनी मोठ्या आवाजात बोलायचं बरं का आता. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, पवन पुत्र हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत सावता महाराज, भारत माता की, भारत माता की. करा सुरुवात आता. महाराज तो प्रसाद असणारा सेवन केला. पुढली असणारीची कथा आहे. देवानं गोवर्धन पर्वताला सुद्धा असणार आपल्या करंगळीच्या ठिकाणी असणार देवानं उचललेला आहे. पाऊस जास्त पडू लागला. सगळ्या जणांचं संरक्षण होण्याकरता उचलीला गिरी प्रथम अंघोळी किंवा देवाच्या बाबतीमध्ये गोवर्धन गिरी उचलीला